वाल्मिक कराडवरून अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीमध्ये बढती, कोर ग्रुपमध्ये समावेश, नाराज भुजबळांची ही वर्णी। पालकमंत्रीपदाचा वाद कायम असताना एकनाथ शिंदेंचा नाशिकचा दौरा, मुख्यमंत्र्यांनंतर शिंदेही घेणार कुंभमेळ्याचा आढावा, पण गिरीश महाजन राहणार गैरहजर। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरती दावा सांगण्याची काँग्रेसची तयारी, ठाकरेंची शिवसेना विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद घेणार असल्यास काँग्रेसची भूमिका। सरकारी योजनांमुळे सरकारी तिजोरीमध्ये खडखडाट, चालू आर्थिक वर्षात मार्चच्या अखेर महसुली आणि भांडवली खर्चात 30% कपात करण्याचा निर्णय, सरकारी वाहनांच्या इंधनावरील खर्चालाही 20% कात्री। हल्ली भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, आम्ही पीक विमा दिला, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वादग्रस्त वक्तव्य, तर पीक विमा बंद करायचा नाही, सुधारणा करायच्या आहेत, कोकाटेंकडून स्पष्ट। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधल्या कथित बी टीम मधल्या 4घांची नावं धनंजय देशमुखांनी केली जाहीर, बालाजी तांदळे, संजय केदार, डॉक्टर वायबसे, मोराळे अजूनही मोकाट, देशमुखांचा एबीपी माझावरती खुलासा। रणवीर अलाहाबादियाची सुप्रीम कोर्टामध्ये धाव, पण तातडीनं सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, देशभर दाखल होत असलेल्या एफआयआरला दिलंय रणवीरचं आव्हान। मुंबईमधल्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवरती आरबीआय कडून निर्बंध, ठेवीदारांची बँकेच्या शाखेच्या बाहेर गर्दी, पुढील 6 महिन्यांसाठी निर्बंध लागू। बेस्टचे तिकीट दर दुप्पट करण्यासंदर्भात महाव्यवस्थापकांकडून चाचपणी, बेस्ट उपक्रम तोट्यात असल्यानं भाडेवाढीचा पर्याय। डोंबिवलीमध्ये प्रसूतीच्या दरम्यान मरण पावलेल्या महिलेवरती 2 दिवसांनंतरही अंत्यसंस्कार नाही, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप, पालिका रुग्णालयाच्या बाहेर ठिय्या। शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात केंद्राचं राज्य सरकारला पत्र, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्याचे आदेश, पंतप्रधान नरेंद्र मोदी पदयात्रेचं व्हर्च्युअल उद्घाटन करणार। मोदी ट्रम्प यांची द्विपक्षीय चर्चा, आण्विक ऊर्जा क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवणार, तहव्वूर राणाला लवकरच अमेरिका भारताकडे सोपवणार, F-35 लढाऊ विमान भारताला सोपवण्यास अमेरिका राजी। क्रिकेट विषय घेऊन होता येणार पदवीधर, मुंबई क्रिकेट असोसिएशन लवकरच मुंबई विद्यापीठासह सुरू करणार पदवी अभ्यासक्रम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।